Subscribe now and press the bell icon. Never miss an update from All-in-One for VI, this YouTube channel. If you like this video, share your friends and family. Write your feedback in comment box. Send button. Showing items 23 to 26 of 26. Double tap to activate. I learn English, I learn English, so do you, so do you. We will hear and speak it, we will hear and speak it, read and write too, read and write too. इंग्रजी पाठ क्रमांक 51. आय लर्न इंग्लिश सो डू यू. आज रविवार. नमस्कार. रविवार 9 ऑक्टोबर 2022. महादेव गुरु आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. ऑल इन वन या समूहावर इंग्रजी पाठ क्रमांक 51व्या. Good morning everybody on All-in-One for VI1 and Mahadev Guru welcome you all for today's English lesson number 51. Today the date 9th of October 2022. Mahadev Guru once again wishing you good morning and welcome you all for 51st English लेसन. आता आपण काही नवी वाक्य पाहूया. विजय तुझ्याबरोबर मोठ्या बॅगेसहित कोण बोलत होता. विजय तुझ्याबरोबर मोठ्या बॅगेसहित कोण बोलत होता अथवा वजनदार बॅगेसहित कोण बोलत होता. विजय who was talking with you with a heavy bag, वजनदार bag, or who was talking to you with big bag. तो एक टीवी मैकेनिक होता. he was television mechanic or he was TV mechanic. what was he saying to you? तो तुला काय म्हणत होता. तो टेलिव्हिजन रिपेअर करण्यासाठी आल्याचं सांगत होता. तो टेलिव्हिजन रिपेअर करण्यासाठी आल्याचं सांगत होता. ही वॉज टेलिंग मी अबाउट ही हॅज कम टू रिपेअर द टेलिव्हिजन or he was telling me about the repairs of television. म्हणजे तो टेलिव्हिजन दुरुस्तीसाठी आल्याचं सांगत होता अथवा टेलिव्हिजन दुरुस्त करण्यासाठी आल्याचं सांगत होता. why was he carrying such a heavy bag? म्हणजे तो इतकी अशी वजनदार जड बॅग घेऊन का येत होता किंवा का आला होता. ही वॉज टू रिपेअर असं नको म्हणायला. ही वॉन्टेड टू मेक सम रिपेअर्स सो ही हॅड ब्रॉट हेवी बॅग. त्याला दुरुस्ती करायची होती म्हणून त्याने मोठी किंवा वजनदार बॅग, पिशवी म्हणूया आपण, आणली होती. हू एल्स वॉज देअर विथ हिम? त्याच्याबरोबर दुसरा कोण होता. दुसरा रेडिओ इंजिनियर होता. सेकंड वॉज रेडिओ इंजिनियर विथ हिम. म्हणजे दुसरा रेडिओचा इंजिनियर होता, म्हणजेच रेडिओ दुरुस्तीबाबत जाणणारा होता. वाय ऑल दिस बॉय वर मेकिंग सच अ नॉईज इन धिस गार्डन
in noontime. Sorry. Why these boys were making such a huge noise in the garden during the noontime? Why all these boys were making such a huge noise in the garden during the noontime? दुपारच्या वेळीस ही मुलं जोराचा ह्यूज म्हणजे भयंकर भयंकर बागेत भयंकर आवाज का करत होती? दुपारच्या वेळेस ही मुलं बागेत जोराचा आवाज किंवा गोंगाट का करत होती? All these boys were swinging and playing on sliders. Sorry, all these boys were singing and some were playing on the sliders. ही सर्व मुलं झोक्यावर खेळत होती किंवा झोका घेत होती आणि काही मुलं घसरगुंडीवर खेळत होती. कन्सिडरिंग ऑल दिस देर वॉज मच नॉईज. हे सगळं विचारात घेता आवाज मोठा होता. What was the boys outside the garden were doing? बागेच्या बाहेर मुलं काय करत होती? They were volunteering some service. Volunteering. आता volunteer म्हणजे स्वयंसेवक. VOLUNTER. Volunteer म्हणजे स्वयंसेवक. To volunteer म्हणजे स्वैच्छिक सेवा देणे. व्हॉलेंटिअरिंग. दे वर व्हॉलेंटिअरिंग सम सर्व्हिस म्हणजे सेवा अथवा सर्व्हिस म्हणजे सेवा. दे वर व्हॉलेंटिअरिंग सम व्हॉलेंटरी सर्व्हिस. व्हॉलेंटरी म्हणजे स्वैच्छिक. VOLUNTERY. व्हॉलेंटरी. VOLUNTERY. व्हॉलेंटरी म्हणजे स्वैच्छिक सेवा. स्वैच्छिक म्हणजे व्हॉलेंटरी म्हणजे स्वैच्छिक. तर दे वर गिविंग देअर व्हॉलेंटरी सर्व्हिस अथवा दे वर व्हॉलेंटरी सर्व्हिस. म्हणजे पहिल्या वाक्यात ते व्हॉलेंटियर हे क्रियापद धरून व्हॉलेंटिअरिंग असा उपयोग केला. म्हणजे ते स्वैच्छिक सेवा देत होते. आणि दुसरं देवर गिविंग व्हॉलेंटरी सर्व्हिस म्हणजे ती स्वैच्छिक सेवा देत होते. व्हॉट वॉज युअर मदर डुईंग ॲट दॅट टाईम? तुझी आई त्यावेळेस काय करत होती? माय मदर वॉज सर्व्हिंग द फूड. माय मदर वॉज सर्व्हिंग द फूड. आता SERVE टू सर्व म्हणजे वाटप करणे म्हणजे वाढणे, सेवा देणे. माय मदर वॉज सर्व्हिंग द फूड म्हणजे माझी आई त्यावेळेस आम्हाला अन्न वाढत होती. माय मदर वॉज सर्व्हिंग द फूड. माझी आई मला अन्न वाढत होती. What was Ramu doing at that time? त्याच वेळेस रामू काय करत होता? रामू वॉज गिविंग अ सर्व्हिस टू द टेनिस प्लेयर. म्हणजे तो आता ही सर्व्हिस म्हणजे सेवा नसून ते असं राऊंड असतो ना त्यांच्यावर खेळायचा वगैरे त्याला सर्व्हिस म्हणतात. म्हणजे आपण थोडक्यात सेवा की तो त्यांना सेवा देत होता. कोणाला? टेबल टेनिसवाल्यांना खेळायचं तर एक सर्व्हिस असते. सर्व्हिस करणं म्हणतात त्याला. तो सेवा देत होता. खेळाचा राऊंड खेळत होता असं. ही वॉज गिविंग सर्व्हिस टू टेबल टेनिस प्लेयर. टेबल टेनिस खेळणाऱ्यांना तो सर्व्हिस देत होता, सेवा देत होता. आता पहा, व्हेअर वॉज युअर व्हॉट वॉज युअर फादर डुईंग? माय फादर वॉज डुईंग हिज सर्व्हिस इन द फॅक्टरी. आता इथे सर्व्हिस
म्हणजे नोकरी. लक्षात घ्या. माय फादर वॉज डुईंग हिज सर्विस इन द फॅक्टरी, म्हणजे माझे वडील कारखान्यात नोकरी करत होते. म्हणजे अशा त्यावेळेस नोकरी करत होते. म्हणजे सर्व्हिसचे अर्थ कसे होतात? सेवा, नोकरी आणि टेबल टेनिस, क्रिकेट वगैरे या खेळात खेळताना जो राऊंड असतो त्याला पण सर्व्हिस म्हणतात. हे तुम्हाला कळावं म्हणून ही मी वेगवेगळ्या प्रकारची वाक्य तुम्हाला दिली. हू वॉज रीडिंग नॉवेल सिटिंग नियर बाय यू, तुझ्या बाजूला बसून कोण कादंबरी वाचत होता? हू वॉज रीडिंग नॉवेल सिटिंग नियर बाय यू, तुझ्याजवळ बसून कादंबरी कोण वाचत होता? प्रमिला वॉज रीडिंग नॉवेल सिटिंग नियर बाय मी, म्हणजे माझ्या बाजूला प्रमिला बसून कादंबरी वाचन करत होती, कादंबरीचं वाचन करत होती. हू वॉज देअर मेकिंग व्हिडिओ ऑफ द थिंग्स, तिथे व्हिडिओ दूरश्राव्य कोण करत होतं? हू वॉज देअर हू वॉज मेकिंग व्हिडिओज ऑफ द थिंग्स, तिथल्या वस्तूंचं, तिथल्या गोष्टींचं. इथे थिंग्स म्हणजे वस्तूच असं नाही, ते गोष्टी पण गोष्ट म्हणजे आपण जी कथा सांगतो ती कथा नव्हे, तर अनेक बाब असतात त्याला गोष्टी म्हणतो आपण इथे बाबींचं. त्या अनेक बाबींचं व्हिडिओ दूरश्राव्य म्हणतात त्याला, दृकश्राव्य म्हणूया त्याला आपण, दृकश्राव्य. तर दृकश्राव्य कोण करत होता? पुष्पा वॉज मेकिंग, आता इथे डुईंगच्या ऐवजी मेकिंग पण वापरता येतं. पुष्पा वॉज मेकिंग व्हिडिओ ऑफ द थिंग्स, अथवा पुष्पा वॉज डुईंग द व्हिडिओज ऑफ द थिंग्स. म्हणजे डुईंग किंवा मेकिंग याचा अर्थ इथे एकच, काहीही वापरू शकता. हे तुम्हाला क्लिअर व्हावं यासाठी मी तुम्हाला वापर करून दाखवतो आहे. तर कृपया लक्ष द्या मी कशी वाक्य करतो आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हालाही अशा प्रकारची वाक्य करता येतील. हू वॉज मेकिंग ऑडिओ ऑफ द सॉंग्स. आता ऑडिओ म्हणजे श्राव्य दृकश्राव्य, म्हणजे जे ऐकतायत, ऐकण्याचं रेकॉर्डिंग, ज्याला ऑडिओ, AUDIO ऑडिओ, म्हणजे स्वतःच्या आवाजातलं श्राव्य ऐकू येईल असं त्याला ऑडिओ म्हणतात. व्हिडिओ, VIDIO व्हिडिओ म्हणजे दृक, म्हणजे जे पाहून करायचं असतं, दिसतं, त्याला दृक म्हणतात किंवा दृकश्राव्य. व्हिडिओ म्हणजे तुम्हाला लक्षात असं, मला जरा नेमकं सांगण्यात गडबड होते, चुकतो आहे, सॉरी मला नेमकं तुम्हाला समजवता येत नाही. पण ऑडिओ आणि व्हिडिओ यामधला तुम्हाला फरक कळावा. गाण्यांचं दृकश्राव्य म्हणजे ऑडिओ कोण करतं आहे, आणि गोष्टींचं व्हिडिओ कोण करतं आहे, असं मला ते म्हणायचं होतं. ते तुमच्या लक्षात आलं असं मी समजतो. Who were there sleeping as well as ignoring the things. कोण तिथे झोपत होतं आणि बाबींकडे दुर्लक्ष करत होतं. इग्नोर म्हणजे दुर्लक्ष करणं. स्लीपिंग अँड इग्नोरिंग द थिंग्स. इग्नोरिंग IGNORE, इग्नोर, IGNORE, इग्नोर म्हणजे दुर्लक्ष करणे, आणि इग्नोरिंग IGNORING, इग्नोरिंग द थिंग्स. इथे THINGS मी मगाशी सांगितल्याप्रमाणे थिंग म्हणजे वस्तू, थिंग्स वस्तू, पण इथे वस्तूच्या ऐवजी बाब,
असा अर्थ यायचा. थिंग्स. वर देअर dazzling outside, वर देअर रेनिंग आउटसाईड, म्हणजे बाहेर पाऊस पडत होता का? येस, इट वॉज रेनिंग हेविली. आता इट वॉज रेनिंग हेविली म्हणजे तो खूप जोरात पडत होता. आता इट वॉज रेनिंग हेविली अथवा रेन वॉज फॉलिंग हेविली असं पण चालतं बरं का. इट वॉज रेन, कारण RAIN रेन म्हणजे पाऊस अर्थात नाऊन, आणि RAIN टू रेन म्हणजे पाऊस पडणे अर्थात वर्ब क्रियापद. त्यामुळे इट वॉज रेनिंग हेविली म्हणजे इथे क्रियापदाचा वापर आपण नामात केला, आणि इट वॉज फॉलिंग हेविली अथवा रेन वॉज फॉलिंग हेविली अथवा रेन वॉज फॉलिंग हेविली अथवा रेन वॉज रेनिंग हेविली असं पण आहे. रेन वॉज रेनिंग हेविली. आता इथे रेन नाव ॲज वेल ॲज वर्ब दोन्हीचा उपयोग केला आपण. त्यामुळे ह्या गोष्टीची आता आपल्याला सवय पाहिजे. So friends, let me remember if anything is left new thing for you. तर मित्र मला समजू द्या की काय आपण सुटला आहे का तुमच्यासाठी नवीनपैकी. हाऊ वॉज शी डान्सिंग, ती कशी नृत्य करत होती. शी वॉज डान्सिंग व्हेरी वेल, ती खूप छान नृत्य करत होती. Which dance she was performing, PERFORM, परफॉर्म म्हणजे परफॉर्म म्हणजे कार्य करणे. तर परफॉर्मिंग म्हणजे हाऊ वॉज शी परफॉर्मिंग म्हणजे ती कसं कार्य करत होती, म्हणजे नृत्य कशी करत होती, आपली ती कृती कसं करत होती. शी वॉज परफॉर्मिंग व्हेरी वेल, ती खूप छान कृती करत होती. To perform dance, performing dance is an good art. नृत्य करणं ही एक चांगली कला आहे. हेमा मालिनी द ॲक्ट्रेस वॉज परफॉर्मिंग डान्सेस व्हेरी वेल इन द मूवी. हेमा मालिनी द ॲक्ट्रेस वॉज परफॉर्मिंग डान्सेस इन द फिल्म व्हेरी वेल. म्हणजे चित्रपटांमध्ये हेमा मालिनी ही अभिनेत्री उत्तम नृत्य करीत असे किंवा करीत होती. उत्तम नृत्य करीत होती. शी वॉज परफॉर्मिंग डान्सेस इन द फिल्म व्हेरी वेल म्हणजे ती उत्तम नृत्य करीत होती. So friends, here I think better to stop and then I'll come in next lesson with some more new one of new type. I learn English.